नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सर्वांचं. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जीकेचे अतिमहत्त्वपूर्ण प्रश्न उत्तरे काढलेले आहेत. येणाऱ्या सर्व परीक्षेसाठी हा व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा. तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका. तर सुरू करूया. प्रश्न क्रमांक पहिला, भारतातील सर्वात लांब सिंचन कालवा कोणता? तर इंदिरा गांधी कालवा आहे. प्रश्न क्रमांक 2, स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच असे कोण म्हटले? तर बाळ गंगाधर टिळक असे म्हटलेले आहेत. प्रश्न क्रमांक 3, भारतीय राज्यघटनेतील कोणते कलम जीवन आणि वैयक्तिक विषयाशी संबंधित व स्वातंत्र्याच्या सुरक्षितेची हमी देते? तर कलम 21. प्रश्न क्रमांक 4, संविधान सभेने भारताचे संविधान कधी स्वीकारले? तर 26 नोव्हेंबर 1949ला स्वीकारलेले आहे. प्रश्न क्रमांक 5, भारताचे राष्ट्रपती कोणत्या कलमानुसार आर्थिक आणीबाणी घोषित करू शकतात? तर कलम 360 नुसार घोषित करू शकतात. प्रश्न क्रमांक 6, भारतीय राज्यघटनेत किती अनुसूची आहेत? तर 12 अनुसूची आहेत. प्रश्न क्रमांक 7, हिराकूड धरण कोणत्या नदीवर बांधले आहे? तर महानदीवर बांधलेले आहे. प्रश्न क्रमांक 8, गांधीजी कोणाला आपले राजकीय गुरु मानत होते? तर गोपाळकृष्ण गोखले यांना मानत होते. प्रश्न क्रमांक 9, नकाशाचा अभ्यासाला काय म्हणतात? तर कार्टोग्राफी असे म्हटले जाते. प्रश्न क्रमांक 10, भारतीय कृषी का इतिहास या पुस्तकाचे लेखक कोण? तर MS रंधावा हे आहेत. प्रश्न क्रमांक 11, तेल आणि नैसर्गिक वायू कमिशनचे मुख्यालय कोठे आहे? तर देहरादून येथे आहे. प्रश्न क्रमांक 12, भारतातील सर्वात मोठे कृत्रिम सरोवर कोणते आहे? तर वल्लभ पंत सागर उत्तर प्रदेशमध्ये आहे. प्रश्न क्रमांक 13, हिंदूचे पवित्र स्थळ सबरीमाला मंदिर कुठे स्थित आहे? तर केरळ येथे स्थित आहे. प्रश्न क्रमांक 14, मानवी शरीरामध्ये रक्तामध्ये ऑक्सिजन नेण्याचे काम कोण करते? तर एरिथ्रोसाइट्स करते. प्रश्न क्रमांक 15, सावलीमध्ये वाढणाऱ्या झाडांना काय म्हणतात? तर सिओफायटस असे म्हटले जाते. प्रश्न क्रमांक 16, असहकार आंदोलनाचा अनुमोदक काँग्रेसच्या कोणत्या अधिवेशनात करण्यात आले? तर 1920ला नागपूरच्या अधिवेशनात करण्यात आलेले आहे. प्रश्न क्रमांक 17, मानवी शरीरातील pH फॅक्टरला कोण नियंत्रित करतो? तर किडनी नियंत्रित करते. प्रश्न क्रमांक 18, नीरज चोपडा कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर भालाफेक या खेळाशी संबंधित आहेत. प्रश्न क्रमांक 19, सायमन कमिशन भारतात केव्हा आले? तर 1927ला आलेले आहेत. प्रश्न क्रमांक 20, आझाद बचपन की ओर या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर कैलास सत्यार्थी हे या पुस्तकाचे लेखक आहेत. प्रश्न क्रमांक 21, आधुनिक आवर्त सारणीचा उद्गाता कोणाला म्हणतात? तर हेनरी मोसले यांना म्हटले जाते. प्रश्न क्रमांक 22, भारत देशामध्ये पंतप्रधान बनण्यासाठी किती वय मर्यादा आवश्यकता आहे? तर 25 वर्ष एवढी आवश्यकता आहे. प्रश्न क्रमांक 23, भारतीय संविधानामध्ये नैतिक दर्शक तत्त्वे कोणत्या देशातून घेतली आहेत? तर आयर्लंड या देशामधून घेतलेली आहेत. प्रश्न क्रमांक 24, बुलेट प्रूफ जॅकेट बनवण्यासाठी कशाचा उपयोग करतात? तर पॉलीकार्बोनेटचा उपयोग करतात. प्रश्न क्रमांक 25, भारतामध्ये सिव्हिल सेवा सुरू करण्यासाठी कोणाचा वाटा आहे? तर लॉर्ड कॉर्नवालिस यांचा वाटा आहे. प्रश्न क्रमांक 26, विक्रम साराभाई अंतरिक्ष केंद्र कुठे स्थित आहे? तर त्रिवेंद्रम येथे स्थित आहे. प्रश्न क्रमांक 27, अंतरिक्ष यात्री कल्पना चावला यांचा जन्म कुठे झाला होता? तर कर्नाल हरियाणामध्ये झाला होता. प्रश्न क्रमांक 28, एअरफोर्स फ्लाइंग कॉलेज कुठे स्थित आहे? तर जोधपूर येथे स्थित आहे. प्रश्न क्रमांक 29, भारत छोडो आंदोलन सुरुवात कुठून झाली? तर मुंबई येथून झालेली आहे. प्रश्न क्रमांक 30, देशबंधू हे टोपण नाव कोणाचे आहे? तर चित्तरंजन दास यांचे हे टोपण नाव आहे. प्रश्न क्रमांक 31, देशातील सर्वात जास्त खाऱ्या पाण्याची सरोवरे कुठे आहे? तर चिल्का सरोवर ओडिसा येथे आहे. प्रश्न क्रमांक 32, भारतीय संविधान केव्हा स्वीकारण्यात आले? तर 26 नोव्हेंबर 1949ला स्वीकारण्यात आलेले आहे. प्रश्न क्रमांक 33, रायनोस्कोपचा वापर कशासाठी केला जातो? तर नाक तपासणीसाठी केला जातो.
प्रश्न क्रमांक 34, वातावरणामध्ये नायट्रोजन वायूचे प्रमाण किती असते? तर 78.8% एवढे असते. प्रश्न क्रमांक 35, राष्ट्रीय समृद्ध विज्ञान संस्था मुख्यालय कुठे आहे? तर पणजी गोवा येथे आहे. प्रश्न क्रमांक 36, साथिया लोक कला शेती कोणत्या राज्याची आहे? तर गुजरात या राज्याची आहे. प्रश्न क्रमांक 37, ब्राह्मो समाजाची स्थापना कोणी केली? तर राजा राममोहन रॉय यांनी 1828ला केलेली आहे. प्रश्न क्रमांक 38, भारतीय समाजसेवक स्थापना कोणी केली? तर गोपाळकृष्ण गोखले यांनी 1905ला केलेली आहे. प्रश्न क्रमांक 39, बेटन कप कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर हॉकी या खेळाशी संबंधित आहे. प्रश्न क्रमांक 40, सरदार सरोवर परियोजना कोणत्या नदीवर आहे? तर नर्मदा या नदीवर आहे. प्रश्न क्रमांक 41, कर्नल मल्लेश्वरी यांचा संबंध कोणत्या खेळाशी आहे? तर भारोत्तोलन या खेळाशी आहे. प्रश्न क्रमांक 42, इंदिरा गांधी यांच्या हत्ये प्रकरणी कोणता आयोग नेमला होता? तर ठक्कर आयोग नेमला होता. प्रश्न क्रमांक 43, बंबईचे नामकरण मुंबई केव्हा करण्यात आले? तर 1995ला करण्यात आलेले आहे. प्रश्न क्रमांक 44, दुधात असणाऱ्या साखरेला काय म्हणतात? तर लॅक्टोन असे म्हटले जाते. प्रश्न क्रमांक 45, कीनन स्टेडियम भारताच्या कोणत्या शहरात आहे? तर जमशेदपूर या शहरामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 46, काळा पोगोळा कोणत्या मंदिराला म्हटले जाते? तर कोणार्क सूर्य मंदिराला म्हटले जाते. प्रश्न क्रमांक 47, दिल्ली ते लाहोर बस सेवा कोणत्या नावाने प्रसिद्ध आहे? तर सदाए सरहद या नावाने प्रसिद्ध आहे. प्रश्न क्रमांक 48, बांदीपूर राष्ट्रीय उद्यान आणि नगरहोल राष्ट्रीय उद्यान कोठे आहे? तर कर्नाटक येथे आहेत. प्रश्न क्रमांक 49, लोकसभा निवडणूक लढण्यासाठी उमेदवाराचे किमान वय किती आहे? तर 25 वर्ष आहे. प्रश्न क्रमांक 50, स्वातंत्र्य भारतातील लोकसभेचे पहिले सभापती कोण होते? तर गणेश वासुदेव माळवणकर हे होते. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा. तसेच कमेंट बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे. अधिक माहिती करता आमच्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा.